मित्रांनो नमस्कार मित्रांनो, मंत्रिपदाची खुर्ची मिळण्यासाठी ज्याप्रमाणे रस्सीखेच सुरू होती तशीच शर्यत पालकमंत्री पदासाठी देखील पाहायला मिळते। काही जिल्ह्यामध्ये पालकमंत्री पदावर एकापेक्षा जास्त पक्षाच्या मंत्र्यांनी दावा सांगितल्याने याचे वाटप करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कसरत होणार आहे। आता तिन्ही पक्षातील मंत्र्यांमध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळवण्यावरून रस्सीखेच सुरू झाली आहे। याच दरम्यान महाराष्ट्राच्या जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची संभाव्य यादी समोर आली आहे। पालकमंत्र्याच्या यादीत नागपूरचे पालकमंत्री पद चंद्रशेखर बावनकुळे तर ठाण्याचे एकनाथ शिंदे यांना मिळेल। सध्या सर्वात जास्त चर्चेत असणाऱ्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद अजित पवार यांना दिले जाण्याची शक्यता आहे, तर पुण्याचे पालकमंत्री पद देखील अजित पवारांना मिळेल। महाराष्ट्र राज्याचे संभाव्य पालकमंत्र्यांची यादी या प्रकारे आहे: नागपूर चंद्रशेखर बावनकुळे, ठाणे एकनाथ शिंदे, पुणे अजित पवार, बीड अजित पवार, सांगली शंभूराजे देसाई, सातारा शिंदेराजे भोसले, छत्रपती संभाजीनगर संजय शिरसाट, अतुल सावे, जळगाव गुलाबराव पाटील भाजपचा देखील दावा आहे। यवतमाळ संजय राठोड, कोल्हापूर हसन मुश्रीफ, अहमदनगर राधाकृष्ण विखे पाटील, अकोला माणिकराव कोकाटे, आकाश फुंडकर यांचाही दावा आहे। अमरावती चंद्रकांत पाटील, भंडारा राष्ट्रवादी, बुलढाणा आकाश फुंडकर, चंद्रपूर नरहरी झिरवळ, धाराशिव धनंजय मुंडे, धुळे जयकुमार रावत, गडचिरोली भाजप, गोंदिया आदिती तटकरे, हिंगोली आशिष जयस्वाल, लातूर गिरीश महाजन, मुंबई शहर प्रताप सरनाईक, मुंबई उपनगर मंगल प्रभात लोढा, नांदेड आशिष शेलार, नंदुरबार अशोक उईके, नाशिक दादा भुसे, गिरीश महाजन यांचा देखील दावा, पालघर गणेश नाईक, परभणी मेघना बोर्डीकर, रायगड भरत गोगावले, आदिती तटकरे यांचाही दावा कायम, सिंधुदुर्ग नितीश राणे, रत्नागिरी उदय सामंत, सोलापूर जयकुमार गोरे, वर्धा पंकज भोयर, वाशिम दत्तात्रय भरणे, जालना अतुल सावे, लातूर बाळासाहेब पाटील। तर ही होती मित्रांनो पालकमंत्री कोण याबद्दलची माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।